तर या औषध विक्रेत्यांच्या बंदला भंडाऱ्यामध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला। भंडाऱ्यामध्ये सुद्धा सर्व मेडिकल्स हे बंद होते। भंडाऱ्यामध्ये अनेक मेडिकल दुकानं बंद होती। चांगला प्रतिसाद हा भंडाऱ्यात सुद्धा मिळाला। मात्र यामुळे सर्वसामान्यांचे काही प्रमाणात हाल झाले। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज बागडे यांनी। पाहूया। बनावट व निकृष्ट दर्जाच्या औषधीच्या विरोधात आज औषधी विक्रेते जे आहेत त्यांनी बंद पुकारलेला आहे। तुम्ही बघू शकता की मी सध्या इथं एका औषधीचे विक्रेत्याच्या शॉपच्या समोर उभा आहे। ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट तसेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने आज देशव्यापी बंद पुकारण्यात आलेला आहे। या आंदोलनाला भंडारा जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून सकाळपासून अनेक मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत। तर दुसरीकडे अत्यावश्यक औषधीकरिता काही मोबाईल नंबर जारी करण्यात आलेले आहेत। मात्र इतर औषधी मिळणार नाही, त्यामुळे रुग्णाची गैरसोय होत आहे। आपल्यासोबत काही इथं रुग्ण आहे, त्यांच्याशी बातचीत करूया। आम्हाला मेडिकल शॉप ही बंद दिसली। डॉक्टरांनी औषधं लिहून दिली आहेत, पण आम्हाला औषधं मिळत नाहीत। आता आम्हाला खूप मानसिक त्रास होत आहे। आता हा संप कधीपर्यंत आहे याची आम्हाला कल्पना नाही, त्याच्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेश कांबळेसह सूरज बागडे, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा।